गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे गुरुपौर्णिमा, आमच्या फौजींचा उपवास। मी करत असते नेहमी उपवास, पण आता माझे सध्या जास्तच उपवास व्हायला लागले, त्याच्यामुळे फौजी बोलले की चल मी करतो तुझ्याऐवजी। तर मग आता उपाशी कसं ठेवणार ना फौजींना, मग त्यांना म्हटलं की तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवते। रात्री साबुदाणा भिजत घातला होता मी आणि साबुदाण्याची खिचडी बनवली। आणि शिवण्याला काय आमच्या खिचडी आवडत नाही, पण आता काय करणार, सकाळी सकाळी झालंही पाहिजे पटापट पटापट। यांना वेगळं तिला वेगळं नाही ना होत एवढं ॲडजस्ट। मग तिला म्हटलं चल बाबा तू थोडीशी खिचडी घेऊन जा, आणि मखाणे पण फ्राय केले। तिला म्हटलं चल जाऊ दे, तुझ्या खिचडी नाही आवडीची तर मखाणे तरी घेऊन जा तू, म्हणजे ते तरी तुझ्या आवडीचे आहेत बाबा। नाही तर रडली असती, म्हणली असती आज आईने माझ्या काहीच आवडीचं नाही दिलं। मुलं कसं आवडीचा टिफिन असला, म्हणजे आवडीचं असलं त्यांच्या बनवलेलं की ते आवडीने खातात। नाही तर मग आमच्या घरी तर असं आहे की टिफिन तसाच मागं येतो। 1:30 वाजेपर्यंत मॅडम काहीच खात नाही, काही म्हणजे काहीच नाही, तसाच टिफिन मागं घेऊन येतात। आणि सकाळी सकाळी ना हे असं टिफिन वेळेवर पॅक करून ठेवणं ना खूप म्हणजे खूप मोठा टास्क असतो। त्यातले त्यात आमचा स्वस्तिक जर उठला तर मग तर विचारायलाच नको, मग तर लेटही होतं, पण करून घ्यावं लागतं ॲडजस्ट, काय करणार त्याला आता। आणि इकडे आता फौजी घेऊन चालले तिला स्कूलमध्ये। आज काय माझी ड्युटी नव्हती, फौजी घरी असले की मग तेच घेऊन जातात। आता हे बघा हा कुठे चालला असेल बरं एवढा तयार होऊन। तर ह्याचं असं आहे की याला घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की इतका आनंद होतो की विचारायलाच नको। ह्याचं असं आहे की घरात कमी आणि बाहेर जास्त राहायला आवडतं। तर आम्ही दोघं चाललो होतो मार्केटला फुलं आणायला। फौजीनं मी कालच सांगितलेलं आणायला, पण ते जाऊपर्यंत फुलं संपून गेलेली होती त्या फुलावाल्याकडची। मग आम्ही दोघे गेलो, फुले घेऊन आलो। आणि तुम्ही करतात का हे असं हळदीचं लेपन? तर नक्की करत जा। गुरुपौर्णिमा होती त्यामुळे मी आज हळदीचं लेपन करत होते। तसंही मी दर गुरुवारी करत असते। त्यानंतर काही असा विशेष सण वगैरे असला किंवा मला एखाद्या दिवशी वाटलं की मी करत असते, पण तुम्ही पण नक्की करत जा। कारण उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने ना तुम्ही म्हणजे जेव्हा करायला लागताल ना तेव्हा तुम्ही स्वतः म्हणताल की आम्हाला असे इफेक्ट जाणवत आहे म्हणून। जी काही नकारात्मक शक्ती असते, म्हणजे नकारात्मकता असते ना घरातली, ती अशी बाहेर गेल्यासारखी आणि खूप असं घरामध्ये पॉझिटिव्ह आणि एकदम छान। आपण मंदिरात गेल्यावर कसं प्रसन्न वाटतं आपल्याला, तितकं प्रसन्न वाटतं घरामध्ये। मी तर करत असते आपली उंबरठ्यावर हळदीचं लेपन वगैरे आणि पूजा वगैरे करून घेत असते उंबरठ्याची। आणि हा बघा कसा लुडबुड करतोय मध्ये मध्ये। ह्याला सवय आहे की मी जिथे आई घरात 5 मिनटं जरी नाही दिसली तो मी जिथे असेल तिथे शोधायला जातो। आता आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये। फौजीनं म्हटलं की चला आपण आज गुरुपौर्णिमा आहे तर मंदिरात जाऊन येऊया। तर आमच्या घराजवळच हे शिवमंदिर आहे, तर म्हटलं चला तिथेच जाऊया, कारण पावसाचं वातावरण असतं, मग जास्त लांबही कुठे जाता येत नाही। आणि हे मंदिर खूप छान आहे, खूप म्हणजे खूप, त्यामुळे आम्ही इथंच येत असतो। दर सोमवारी पण येतो, आधीमध्ये वाटलं तर तसंही येत असतो। ही शंकराची पिंड ना इतकी छान आहे ना की तिच्याकडे बघून नेहमी प्रसन्न वाटतं। आणि हा होता आज नैवेद्य फौजींना उपवास सोडायला आणि देवाला पण। तर माझे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ।